संगमनेर तालुक्यात सतत सुरू असलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांपासून गेल्या काही दिवसात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार सरकारला निवेदन देऊनही बिबट्याच्या हल्ल्यांवरती अद्याप कोणत्याही प्रकारचा मार्ग न निघाल्याने आज दिनांक 15/12/2025 रोजी सर्व संगमनेरकरांनी तसेच सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मुख मोर्चा काढण्यात आला. यावेळेस संगमनेरकरांच्या बिबट्याविषयीच्या भावना अधिक तीव्र होत्या. महासंगम न्यूज सोबत बोलताना संगमनेरकरांनी जर बिबट्याचा बंदोबस्त सरकारला करता येत नसेल तर तो आम्ही करू अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया देत सरकारचा निषेध नोंदवला. बघूया सविस्तर वृत्तांत महासंगम न्यूज सोबत. महासंगम न्यूज खुलासा सत्य असत्याचा. आज संगमनेरमध्ये नागरिकांनी जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे. या मोर्चात नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेताना आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अमर कतारी हे देखील आहेत. आज संगमनेरमध्ये संगमनेरकरांच्या वतीने पक्षविरहित आंदोलन उभारण्यात आलेलं आहे. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित झालेले आहेत. विषय सर्वात महत्वाचा आणि गंभीर आहे की बिबट्याचा हल्ला. बिबट्याच्या परवाच एक सिद्धेश सूरज कडलग नावाचा एक लहान 4 वर्षाच्या मुलाला बिबट्याने राहत्या घरातून उचलून नेले. त्यानंतर अनेक महिला असतील, अनेक युवती असतील, त्यानंतर अनेक युवकांवर आणि लहान लहान बालकांवर आतापर्यंत बिबट्याने हल्ला केलेला आहे. या बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जण जवळजवळ संगमनेर तालुक्यात आतापर्यंत या वर्षात आतापर्यंत 13 जण बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी, 22च्या आसपास काही जखमी झालेले आहेत. परंतु सरकार याच्यावर कोणताही ठोस निर्णय घेत नाही. वनमंत्री जे गणेश नाईक साहेब आहेत ते आता नवीनच काहीतरी खेळी करताय, म्हणजे काहीतरी शेळ्या सोडायच्या जंगलामध्ये. हा काही उपाय नाही. त्याच्यापेक्षा त्या बिबट्यांना डायरेक्ट गोळ्या घातल्या पाहिजे. माणूस जगला तर सगळा विषय. शेतकरी शेतात जाईना, पाणी भरायला जाईना, यामुळे सगळे लोकांचे हाल सुरू आहेत. आणि त्यात काल परवा नागपूर अधिवेशनात ते जे महायुतीचे जे आमदार आहेत रवी राणांनी बिबट्यांचं ते समर्थन केलं. बिबट्यांना मारू नका, बिबट्यांचं योग्य ते संगोपन करा, म्हणजे बिबट्यांचं समर्थन करतंय. तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की जे सगळे बिबटे उचला आणि त्या रवी राणाच्या घरात सोडा. रवी राणाच्या घरातला एखादं लहान पोरग किंवा एखादा बालक जेव्हा बिबट्या उचलून घेईन, खाऊन घेईन, तेव्हा त्याला लोकांचं दुःख कळल. मी या बिबट्याच्या हल्ल्यात जे मृत्युमुखी पडले लहान बालक, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो. एक मिनिट भाऊ, एक प्रश्न म्हणजे अजूनही उपस्थित होतो. खरं पाहिलं तर संगमनेरमध्ये 2 लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधी पाठपुरावा सुद्धा करताना दिसत आहे, परंतु ठोस उपाययोजना काहीच होत नाहीये. रोज बिबट्याचे जे काही दहशत आहे ती वाढतच चालली. लोकप्रतिनिधी कुठे कमी पडताय असं वाटतंय का? 100% लोकप्रतिनिधी फक्त सोशल मीडियावर दिसत आहेत. ठोस उपाययोजना करताना कोणते लोकप्रतिनिधी दिसत नाही. या ठिकाणी विद्यमान आमदार अमोल खताळ साहेब फक्त मंत्रालयात किंवा संसद भवनात काय असेल तो विषय त्यांनी मांडलाय. त्यांचे कार्यकर्त्यांनी लगेच पुरुष फिरवली की या ठिकाणी बिबट्याला ठार मारण्याचे आदेश आणि बिबट्याला गोळी घालण्याचे आदेश दिले. आता मला काय वाटलं की बिबट्याला स्ट्रेपशीटची गोळी नाही देण्याचे आदेश दिले त्या काय त्याचा बिबट्याचा घसा खराब झाला. बिबट्याला इंजेक्शन दिल्यानंतर बिबट्या उठून नेला आणि तो बिबट्या सोडून देणार दुसरीकडे कुठेतरी, आणि त्यानंतर तो बिबट्या परत येणार. परत त्या बिबट्या कुठेही सोडला तर बिबट्या वासाने परत येतो आणि त्यानंतर तो बिबट्या परत हल्ला करणार. तर हे हल्ले थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केली पाहिजे. बिबट्या दिवसात ठार मारण्याचे आदेश दिले पाहिजे. नक्कीच नागरिकांच्या प्रतिक्रिया अतिशय तीव्र आहेत. नागरिकांचं म्हणणं आहे बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घातल्या पाहिजे. अजूनही काही संगमनेरकरांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत. संगमनेरमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत.
अगदी नागरिकांना मोर्चा काढायची वेळ आलेली आहे. नागरिकांनी जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे. काय वाटतं एक शेतकरी म्हणून आणि स्वतः फार्मी शेतकरी संघटनेचे नेते आहेत. शेतकऱ्यांना सगळ्याच्या सुरक्षेची अडचण होते. हा प्रश्न शेतकऱ्यांना गांभीर्याने अतिशय उभा आहे. काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? तुम्ही आज जर पोस्टर सांगित फोटो बघितले जे लोक या बिबट्यांच्या हल्ल्यात आपल्याला गमावे लागलेत, तर ती सगळी लोक शेतकरी आहेत. जो माणूस शहरात बंगल्यात एसीत राहतो त्याला या प्रश्नाची धग नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून हे जे मंत्री आहेत ते पण असं विधान करतात की आपण जंगलात शेळ्या सोडू. जंगलात बिबटे राहिले कुठं? तुम्हाला पैसे खाण्यासाठी जर सोडायचे असतील तर सोडा, भ्रष्टाचार करण्यासाठी, परंतु त्यातनं काही प्रश्न सुटणार नाही. मुळात बिबटे सगळे आहेत मानवी वस्तीच्या आसपास राहायला. मुळात सुरुवातीपासूनच मानवी वस्ती अशा ठिकाणी येते जिथं पाणथळ जागा आहे, जिथं अन्नधान्य व्यवस्थित पुसू शकेल. आणि हे सगळे वन्यजीव त्याच्या अवतीभोवतीच राहत आले पूर्वीपासून. हे सहजीवनच मुळात. परंतु ह्या सगळ्या सहजीवनात तर बिबट्यांच्या संख्येचा जो रेशो वाढला, तर तो रेशो वाढल्यामुळं वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेत. जो कॉन्फ्लिक्ट सुरू झाला ह्युमन वाईल्ड लाईफचा, बिबट्यांचा आणि माणसाचा संघर्ष सुरू झाला, त्याच्यामुळे निर्माण झालेला प्रश्न गंभीर आहे. तर त्याच्यावरती अनेक तज्ज्ञांनी अभ्यास केलेत. त्या तज्ज्ञांचे अभ्यास घ्या. माधवराव वाडीसारखा जागतिक कीर्तीचा तज्ज्ञ आपल्याकडे आहे, ज्याच्यामुळे ही सह्याद्री जागतिक कीर्ती नाव झालं सह्याद्रीचं. त्या पर्यावरण तज्ज्ञाचं सांगणे की तुम्ही या बिबट्यांच्या शिकारीला परवानगी द्या, त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही. अगदी नसबंदी करून प्रश्न संपणार नाही. जर तुम्हाला हा प्रश्न नियंत्रण आणायचा असेल तर पारंपरिक पद्धतीच्या शिकारीला परवानगी द्या. म्हणजे उदाहरण आपण संगमनेरमध्ये मी सांगितलं खांडगावराव तिथंच एक वैध वस्ती. मुळात वैध समाजाचा पारंपरिक व्यवसाय शिकार करणे होता. परंतु आपण एक 5-50 वर्षापूर्वी जो वन्यजीव संरक्षण कायदा केला, म्हणजे शेतकऱ्याला माफी घालणारे अनेक कायदे केले, त्यातला हा एक वन्यजीव संरक्षण कायदा. या वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे कोकणातली शेती उद्ध्वस्त झाली. माकडं इतर सगळे वन्यजीव खूप शेतीच करू देत नाही. आता हा जो आपला पट्टा आहे नाशिकपासून कोल्हापूरचा, हा जो उसाचा बेल्ट आहे, याच्यात प्रामुख्याने बिबट्यांची संख्या इतकी जास्त वाढली. इतर ठिकाणी प्रॉब्लेम आहे, इतकी जास्त वाढली की त्याच्यामुळं एक कुत्रं तुम्हाला दिसणार नाही रस्त्यानं चालताना, पण बिबट्या दिसली याची खात्री आहे. अंतिम याच्यावरती मुख्य उपाय या बिबट्यांच्या शिकारीला परवानगी देणं, त्यांना मारणं, त्यांची संख्या कमी करणं हाच आहे, दुसरा नाही. आणि जे नक्कीच एकच मुद्दा म्हणतो, ज्यांना खोटं वन्यजीव प्रेम किंवा प्राणी प्रेम किंवा पर्यावरण प्रेम, ज्यांचं योगदान ग्रामीण भाषेत बोलायचं तर काडीभर पण नाही आहे, असे बावळट लोक हे वन्यजीवाच्या नावाखाली उड्या मारतात. त्यांनी आता आम्ही शेतकरी आहे ना, आमची लेकरं गेली त्यामुळे आम्ही म्हणणार नाही त्यांनी त्यांची तोर वाघा पुढे आडून टाकतो, पण यांनी जाऊन वाघा पुढे त्या बिबट्या पुढे आडवं झोपावं, मग यांना कळेल की आमची वेदना काय. नक्कीच. तुम्ही स्वतः शेतकरी नेते आहात, शेतकरी आहात, तुम्ही ग्रामीण भागात राहता, शहरात राहत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला तो प्रश्न अधिक जाणवतो. तालुक्यात 2 लोकप्रतिनिधी आहेत. दोन्ही लोकप्रतिनिधी सातत्याने मागणी करतायत. मध्यंतरी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भरघोस निधी सुद्धा दिला होता, परंतु ठोस अशी उपाययोजना होत नाही. तुम्हाला काय वाटतं, लोकप्रतिनिधी कुठं कमी पडतायत? 100% ती या पातळीवरतीच कमी पडतायत की मुख्य उपाय काय अंतिम त्याच्याकडे जाण्याकडे कायद्यातच दुरुस्ती करावी लागणार आहे. हा जो कायदा आहे वन्यजीव संरक्षण कायदा, जो शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला आहे, त्या कायद्यावरती सगळ्यांनी बोलावं लागेल. नसबंदी करणं तात्कालिक उपाय आहे, त्याचा काही प्रमाणात फरक पडेल, पण तो अंतिम उपाय नाही. खर्च वाया जाईल. आणि शाळा सोडण्याचं काय मूर्खपणाचं विधान आहे, कोणालाही कळेल. म्हणजे जो ग्रामीण भागात राहणार किंवा शेतकरी माणूस त्याला लगेच कळत शाळा सोडणार म्हणजे तुम्ही काय करू राहिले, तुम्ही तुमचं चारायचं पुरण तयार करू राहिले, बिबट्यांना नाही तुम्ही काय खाऊ घालायला निघाले. त्याच्यामुळं हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींना मी या माध्यमात आवाहन करतो की त्यांनी आता फोकस या वन्यजीव संरक्षण कायद्यावरती केला पाहिजे, त्याच्यात बदल करण्यावर केला पाहिजे. आणि जर त्यांना हे जे फालतू स्वतःला पर्यावरणप्रेमी म्हणून घेणार आहेत, त्यांनी जे सच्चे खरे पर्यावरणप्रेमी ज्यांच्यामुळे पर्यावरण वाचले, ज्यांना जागतिक कीर्तीचं स्थान आहे, म्हणजे माधव गाडगीळ आपल्या परिसराला माहीत असण्याचं कारण चांगले धनंजयराव गाडगीळांचा पुतळा आहे लोणीच्या कारखान्यात सगळ्याला माहिती, त्यांचे चिरंजीव आहेत माधव गाडगीळ. जागतिक कीर्तीचा माणूस आहे, तो सांगतोय, तो जागतिक कीर्तीचा पर्यावरण तज्ञ, तो सांगतो की यांची शिकार करावी लागेल. आणि हे फालतू लोक सांगतात की आता हे असं जमणार नाही. म्हणजे तुम्हाला त्या प्राण्याच्या जीवाची किंमत आहे, माणसाच्या जीवाची किंमत नाही, आमच्या लेकरांच्या जीवाची किंमत नाही, आमची माय भगिनी शेतात काम करताना तिचा जीव जातो त्याची किंमत नाही, तिच्या काम केल्यामुळे जे धान्य पिकतं त्याच्यावर तुम्ही खाऊन जागताय, तुम्हाला तिच्या जीवाची किंमत नाही. त्याच्यामुळे वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल हेच याच्यावरती अंतिम. नक्की माणसाच्या जीवाची किंमत ही बिबट्याच्या जीवापेक्षा जास्तच आहे. आणि जे सरकारमधील नेते मंडळी सांगताय का बिबट्यांसाठी शेळ्या सोडू, नक्की शेळ्या कोणासाठी सोडल्या जात आहे ते बघणं गरजेचं ठरेल. काय वाटतं तुम्हाला?
नक्कीच. आता भाऊंनी जर सगळं माहिती तुम्हाला दिली, मग संगमनेर शहर तालुका आणि अहिल्यानगरमध्ये आणि संपूर्ण भागामध्ये जे बिबट्यांचा धुमाकूळ चालू आहे आणि गोरगरीब लोक, शेतकरी लोक, आमचे माते बहिणी, लहान पोरं असतील, वयस्कर असतील, युवा असतील, हा जनावर आहे, ती जनावर सगळ्यांवर हल्ला करतेस. तर याची दखल पहिले तर प्रशासनाने घ्यायला पाहिजे. कारण आज हे मूक मोर्चा आला हे थोडीशी माहिती देण्याकरता, तर तुम्ही याच्यावर लवकर जागरूक. कारण आम्ही शिवसैनिक, पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि आमचे मोठे साहेब हिंदू हृदय सम्राट शिवसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं विधान आहे. याची दखल नाही घेतली. आम्ही सर्वसामान्य लोक शेतकरी सोबत इकडे आणलं आहे. हे एक जागरूकपणे करून द्यायचं कर्तव्य नाही. कारण प्रशासनाने याची जाग नाही घेतली तो शिवसेना स्टाईलनी याला उत्तर दिले जाईल. आणि मी शिवसैनिक मुस्लिम मावळा, आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि आमचे मोठे साहेब आता मी हिंदू हृदय सम्राट ठाकरे दुकान आहे. पण शिवसेनाचा आवाज हा कानावरती बी पडतो, काना खाली बी पडतो. तर याच्या पुढे शिवसेनेच्या स्टाईलनी प्रशासनाला जाग करून दिलं जाईल. यांच्या खाली पासून तर वरपर्यंत जेवढे आहेत यांना शिवसेनेच्या स्टाईलनी कानावरती बी आणि काना खाली बी आवाज दिल्यानंतर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देऊ. हा शिवसेना पक्ष आदरणीय हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे मोर्चा काढलेला आहे. त्या मोर्चात आपल्याला शिवसेनेचे भाऊसाहेब देखील भेटलेले आहे. भाऊ तुम्ही ग्रामीण भागात आहे आणि तिथे बिबट्यांचा प्रश्न अधिक प्रकर्षाने याबद्दल काय म्हणजे काय वाटतंय? आता भयानक अवस्था आहे शेतकऱ्यांची, तर म्हणजे दुर्दशा झालेली आहे. काय वाटतं? शेतकऱ्याला उदास आहे आणि शेतकऱ्याला त्रास होतो. तरी शेतकऱ्याला त्याची शेती व्यवसाय असल्यामुळे शेती करणं भागाचे, दिवसा लाईट नसतील तर रात्री पाणी भरण्यासाठी शेती बोलावण्यासाठी त्याला रात्री जायला लागलं. शेतकऱ्याला या बिबट्यापासून एवढा त्रास आहे की त्याला सध्या आपले पाणी असून असल्यामुळे शेती करणं मुश्किल झाले आहे. आणि पहिले शेतकऱ्याची तर कोंबड्या बकरे राजमात पाळण्यात येत होतं. आज झालं शेतकऱ्याचं कोणत्याही परिस्थितीत म्हणजे कुत्रा राहिलंच नाही, पण कोंबड्या बकऱ्या सुद्धा राहिल्या नाही. त्याच्यावर सरकारने उपाय योजना केली पाहिजे. घरात शेजारी ऊस असतो, घरा शेजारी पिका असतात, बिबट्या दबा धरून बसतो. अगदी जनावरांवर सुद्धा हल्ले होत होते, परंतु आता माणसांवरती हल्ले व्हायला लागलेले आहे. म्हणूनच सगळ्यांची मागणी एकच आहे, बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालून ठार मारा. दिवसेंदिवस बिबट्याचा कोणी देखील आत्महत्यासाठी आलेले आहे. नक्की काय भावना आहे? आधी घटना पहिलं जर घडून होता तर माणूस जागा होत नसतं. तर ही गोष्ट ऑलरेडी माणसं मिळले चाक वाटत नाही. कशातून जागा होत नाही. प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतंय की आम्ही पिंजरे लावतो, आम्ही शाळा सोडायचं का यज्ञाचं तुम्ही शाळा सोडायच्या. तर ह्या गोष्टी या काय म्हणतो आमच्याला शॉर्ट टर्मच्या गोष्टी, पण यांचा जर पूर्ण नाश करायचा असेल किंवा यातून माणसांना जर वाचवायचं असेल याच्यावर एक परमनंट उपाय पाहिजे. या साध्या गोष्टी करून पिंजरे लावून ही लोक दुसरीकच होणार आणि दुसऱ्या लोकांना त्रास होणारच आहे. इथून जर घेऊन गेलं आणि दुसरीकच होत तर दुसऱ्या लोकांना त्रास होतो. आता तिथं जर ज्यावेळेस आम्ही या लोकांमध्ये फिरलो, लोकांचं म्हणणं आहे की ही अन्न साखळी तुटलेली, ही बिबट्यांच्या वरती जी नैसर्गिक मरत होते ती गोष्ट आता होत नाही. त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. तर ही गोष्ट अन्न साखळीमध्ये मनुष्य पुढे येतो हे पण तपासून पाहावं लागेल. कारण ती जर बिबट्या आता आतनंतर मार्ग पिंजर राहायला लागलाय आणि बिबट्या मोकळा फिरतोय, तर याच्या तुम्ही जर विचार केला तर हा संघर्ष पुढे इतका तीव्र होईल
ही दिवसात महाराष्ट्राला करून देतात. नक्कीच खरं जर पाहिलं तर बिबट्यांचा त्रास तर खूप नागरिकांना आहे. परंतु शेतात रात्री उशिरा पाणी भरायला जाणारे शेतकरी असतील, गावखेड्यावरची माणसं असतील, ऊसाच्या जवळ असणारे घरं असतील आणि शाळेत चालत जाणारे लहान मुलं असतील, यांना सगळ्यात जास्त त्रास आहे. तुम्ही स्वतः शेती करता, म्हणजे शेती करताना या गोष्टी नक्की तुम्हाला जाणून देत शहरात राहता की गावात राहता? नक्की गावातच राहत असाल. तुम्हाला काय वाटतं, सरकारने हे सगळं गांभीर्याने घेऊन माणूस गरजेचा की बिबट्या गरजेचा, काय ठरवू? तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की पाणी भरायचे, त्या काळी जेव्हा लाईट येते शेतकऱ्यांना सरकार, तर संध्याकाळी कुणी आर्थिक नुकसान तर 100% शेतकऱ्यांचं होते. रात्रीचं पाणी भरायला कुणी तयार. चुकून काय होतंय, आपल्याकडे छोटे छोटे शेतकरी झालेले आहेत, पाळ्या लागलेल्या आहेत पाण्याच्या, वाटेवा पडलेले आहेत. तर ज्याची रात्रीची लाईट येते त्याला नाईलाजाने तिला जावं लागतं आणि त्याच्यानंतर या घटना घडायची शक्यता जास्त वाढते. लहान मुलांना तर आता दिवसा पण डिग्रस आपल्या जापूर शेजारच्या डिग्रसला त्या पुढीला सकाळी शाळेत जाताना त्या बिबट्याने जातो. ही परिस्थिती अधिकच विकत होणार आहे. पण सांगता येतं की आता शहरावरचे हल्ले कमी झाले आणि जे आपले वासर लोकांनी शेतकऱ्यांनी ओढ्याला बांधले होते, तर वासरला सुद्धा तो बिबट्या धरत नाही. मग तो माणसाच्या मागं का लागला? त्याची टेस्ट बदलली का किंवा त्याची शिकार करण्याची जी ती फक्त माणसांच्या बाजूने वाढते का, हा पण विचार केला पाहिजे. आणि तो तुम्ही विचार हे म्हणताय की पाण्याचा विषय, शेतकऱ्याचा विषय, तो शेतकऱ्यांनी आता रात्रीचं जगणं बंद करायचं, स्वतःला कुलपात बंद करायचं, याच पद्धतीचं आणि याच प्रकारचा विचार आता मनात यायला लागला. नक्कीच सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सरकारने समजून घ्यावा. लोक आंदोलनाद्वारे स्वतःच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवू इच्छितात. बघूया सरकारला जाग येते का.